नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर स्वाती नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे संस्कृत व्याकरणाचे त्रिमुनी। पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला मी एकदा पुन्हा रिमाइंड करू इच्छिते, आमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ॲप आहे, तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती मिळेल आणि अतिशय अल्प दरामध्ये। तुमचे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका, त्याचं अवश्य तुम्हाला उत्तर मिळेल, शंकेचं समाधान केलं जाईल। तर आज आपण पाहणार आहोत संस्कृत व्याकरणाचे त्रिमुनी। ज्याप्रमाणे आपण आयुर्वेदाचे 3 महर्षी पाहिलेत, त्यांना आपण बृहत्त्रयी असं म्हणतो, म्हणजे महर्षी चरक, महर्षी सुश्रुत आणि महर्षी वाग्भट, हे आपल्याला माहिती आहे। तसे संस्कृत व्याकरणाचे सुद्धा महान असे 3 मुनी होऊन गेलेले आहेत, त्यांनाच आपण त्रिमूर्ती असं म्हणू शकतो, 3 मुनी असं म्हणू शकतो। तर 1 नंबरला आहेत ते म्हणजे महर्षी पाणिनी। ठीक आहे, तर ह्या महर्षी पाणिनींनी 5 मुख्य ग्रंथांची रचना केलेली आहे, त्यांना आपण उपदेश असं म्हणतो। उपदेश तुम्ही जे तुमच्या सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय केलेलं आहे, त्याच्या शेवटी संदर्भ ग्रंथ जे दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला सापडेल ते म्हणजे लघु सिद्धांत कौमुदी। लघु सिद्धांत कौमुदीमध्ये पहिल्या ह्याच्यातच तुम्हाला सापडेल उपदेशः आद्य उच्चारणम। आद्य म्हणजे सुरुवातीला आणि उच्चारण म्हणजे ज्याचं उच्चारण केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे। कोणी? तर महर्षी पाणिनींनी। मग ह्या महर्षी पाणिनींनी कुठली ग्रंथरचना केलेली आहे, तर त्यांनी मुख्य 5 ग्रंथ, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 ग्रंथांची रचना केलेली आहे। त्यापैकी पहिला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे तो आहे अष्टाध्यायी। तो आहे अष्टाध्यायी। मग ह्या नावातच आहे अष्ट, जसं आपण अष्टांग संग्रह पाहिलाय किंवा अष्टांग योग तुम्ही ऐकलेलं असेल, तर तसं अष्ट म्हणजे 8 आणि अध्याय, 8 अध्याय असलेला हा ग्रंथ आहे अष्टाध्यायी। ह्यालाच सूत्रपाठ असंही म्हटलं जातं, कारण यामध्ये सूत्र रूपात, सूत्र म्हणजे दोरा, सूत्र रूपामध्ये काय केलेली आहे, रचना केलेली आहे, सूत्रबद्ध। पूर्वीचं जे काही आपलं शिक्षण पद्धती होती ती ही श्रुती आणि स्मृती अशी होती। म्हणजे काय करायचं, गुरुनी जेव्हा सांगितलेलं असायचं तेव्हा ते तो शिष्य ऐकायचा, श्रवण करायचा, श्रुती असायची, आणि ते स्मरण करायचा, स्मृती म्हणजे मनात ते तो बायहार्ट करायचा, लक्षात ठेवायचा आणि ते तसंच पुढे पास ऑन करायचा। मग जर अशा प्रकारे जेव्हा श्रुती आणि स्मृती असं आपलं शिक्षण होतं तेव्हा खूप मोठाले पॅरेग्राफ लक्षात राहणार असतील का? नाही। तर त्यासाठी सूत्ररूपी काय केलं होतं, ती ग्रंथांची रचना केली होती शॉर्टमध्ये। तुम्हाला याच संदर्भात मी सांगू इच्छिते की आज जो जगभर आपला योग भारतीय पसरलेला आहे, जर वेगवेगळे अनेक प्रकारचे आता योग प्रकार आपण ऐकतो आहोत आणि अनेक प्रकारचे आसनं आपल्याला माहिती आहेत, तर ह्या सगळ्यांचं जर तुम्ही मूळ पाहिलं तर तो मूळ ग्रंथ जो आहे तो पातंजल योग दर्शन आहे, योग सूत्र आहे, आणि ह्या योग सूत्रांमध्ये केवळ 194 सूत्ररूपी आहेत। अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधः, अशा प्रकारे सूत्ररूपी त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि त्यामुळे आजही हे ग्रंथ आपल्याला जसेच्या तसे मिळालेले आहेत। अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झाले, आक्रमण झाले, ग्रंथ नष्ट केले गेले। आपल्याला माहिती आहे तक्षशिला नालंदा विद्यापीठाचा इतिहास, परंतु आजही जर आपल्याला हे सगळं अवेलेबल आहे ग्रंथसंपदा, तर त्याला कारण आहे हे सूत्ररूपी रचना। आपले जे महान आचार्य होऊन गेले त्यांनी हे केलेली जी ग्रंथसंपदा होती ती कशा प्रकारची होती, सूत्र रूपात होती। तर पहिला ग्रंथ आचार्य पाणिनींचा जो आहे, महर्षी पाणिनींचा जो आहे तो आहे अष्टाध्यायी। ठीक आहे, या अष्टाध्यायीमध्ये
8 अध्याय आणि प्रत्येक अध्यायात 4 पाद आहेत, म्हणजे 4 विभाग आहेत, 4 सेक्शन्स आहेत, त्याला पाद असं नाव दिलेलं आहे. आणि 8 गुणिले 4 बरोबर एकूण 32 पाद होतात. आणि ह्या 32 पादांमध्ये किंवा 8 अध्यायांमध्ये एकूण 4000च्या आसपास सूत्र वर्णन केलेले आहेत महर्षी पाणिनींनी. ठीक आहे, हे झालं त्यांचा पहिला ग्रंथ. दुसरा ग्रंथ जो आहे ह्याचं पुन्हा आणखी एक विचारलं जातं, पहिल्या या अष्टाध्यायी ग्रंथाचं पहिलं सूत्र कोणतं आहे, तर वृद्धिरादैच, वृद्धी संज्ञक वाढ होणं, हे म्हणजे कशाची आपल्याला पण आपल्या ज्ञानात वाढ करायची आहे त्याचंच हे प्रतीक आहे. वृद्धिरादैच हे पहिलं सूत्र आहे. ओके, आणि शेवटचं सूत्र विचारलं जातं तर ते म्हणजे आहे अ. ठीक आहे, दुसरा ग्रंथ बघूयात. महर्षी पाणिनींचा पहिला ग्रंथ आहे अष्टाध्यायी, किंवा ह्यालाच आपण सूत्रपाठ असं म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये लगभग 4000 सूत्र आहेत. दुसरा ग्रंथ आहे तो गणपाठ. तिसरा ग्रंथ आहे धातुपाठ. चौथा आहे उणादी सूत्र. आणि पाचवा आहे तो म्हणजे लिंगानुशासनम. ठीक आहे, ह्यामध्ये तुम्ही बघत असाल हे 5 जे ग्रंथ रचले महर्षी पाणिनींनी त्यांना आपण एकत्रितरित्या उपदेश असं म्हणणार आहोत. ही लक्षात ठेवा, हा उपदेश हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढे जाऊन तुम्ही जे संस्कृत व्याकरणाचे वेगवेगळे नियम आणि सूत्रांचा अभ्यास करणार आहात तेथे उपदेश जेव्हा जेव्हा शब्द येईल तेव्हा या सगळ्या ग्रंथांचा तिथे रेफरन्स असेल. ठीक आहे, तर गणपाठ वेगवेगळे धातूंचे जे काही गण आहेत टोटल आपल्याला माहिती आहे, आणि एकूण धातू पाठात वर्णन केलेले जवळजवळ 2000 धातू आहेत. ते वेगवेगळ्या गणांमध्ये विभाजित केलेले आहेत. उणादी सूत्र आहेत, शिवाय लिंगानुशासनम यामध्ये सुद्धा संस्कृत भाषेमध्ये 3 प्रकारचे लिंग आपल्याला माहिती आहे, पुल्लिंग, नपुंसक लिंग आणि स्त्रीलिंग. तर यानंतर आपण बघतोय की अष्टाध्यायी हे 5 ग्रंथ इत्यादी 5 ग्रंथ लिहिणारे महर्षी पाणिनी. त्यानंतर दुसरे मुनी कोणते आहेत, तर महर्षी कात्यायन, यांनाच वररुची असं म्हटलं जातं. महर्षी कात्यायनांनी काय केलं की जे काही पाणिनीय व्याकरणाचे सूत्रपाठ होता, ग्रंथ होते, त्यामध्ये जे उक्त, अनुक्त, दुरुक्त असे जे काही दोष असतात ग्रंथातले ते दूर करून मध्ये मध्ये वार्तिक रचना केलेली आहे. त्यांनी काही काही सुचवलेले बदल आहेत, त्यांनी रचलेल्या सूत्रांना वार्तिक असं म्हटलं जातं, महर्षी कात्यायन. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट महर्षी पतंजली. तर या महर्षी पतंजलींबद्दल आपल्याला सध्या बऱ्यापैकी माहिती असेल. कसं, तर तुम्हाला सगळ्यात मुख्य माहिती आहे महर्षी पतंजलींचा ग्रंथ कोणता आहे, तर योगसूत्र. ठीक आहे, मग हे महर्षी पतंजली जे होते त्यांनी आणखी काय काय केलेलं आहे आणि संस्कृत व्याकरणाचा त्यांचा काय संबंध, तर विद्यार्थी मित्रांनो लेट मी टेल यू, त्यांनी लिहिलेला संस्कृत व्याकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे महाभाष्य. ठीक आहे, पतंजली, महर्षी पतंजली. तर यांच्याबद्दल एक सगळ्यात खूप सुंदर श्लोक आहे, योगेन चित्तस्य, योगानी चित्ताची, कारण यांनी योगसूत्र पण लिहिलेलं आहे. काय केलंय, पातंजल योगसूत्रांची रचना महर्षी पतंजलींनी केलेली आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. म्हणजे काय, योगेन चित्तसे, योगाने काय केली, कोणाची शुद्धी केलेली आहे, तर मनाची. चित्त म्हणजे मन.
पद, पद म्हणजे काय? सुप्तिंगंतम पदम तुम्ही शिकलात, म्हणजेच वाणी म्हणजेच भाषा. पद म्हणजे भाषा, भाषाशास्त्राची शुद्धी त्यांनी या महाभाष्य ग्रंथाच्या द्वारे केलेली आहे. संस्कृत भाषेवर त्यांनी पाणिनीय सूत्रांवर महाभाष्य लिहिलं. मलम शरीरस्य वैद्यकेन म्हणजेच काय? तर वैद्यक शास्त्रातला सगळ्यात आपला आयुर्वेदाचा मुख्य ग्रंथ चरक संहिता, त्यावर सुद्धा पतंजलींनी भाष्य लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेद, संस्कृत, व्याकरण आणि योग अशा तिन्हीवर त्यांनी मोठाले सुंदर ग्रंथ तयार केल्यामुळे महर्षी पतंजली हे या व्याकरणाचे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे ऋषी मानले गेलेले आहेत. अशा त्या महर्षींना आपण प्रणाम करूयात आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूयात. आता पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे वर्णोच्चारण शिक्षा. त्याचा व्हिडिओ तुम्ही सखोल येणाऱ्या ह्याच्यात बघा आणि तुम्हाला आवडला असेल, व्याकरणशास्त्राचे त्रिमुनी कोण आहेत, सखोल माहितीचा तुम्हाला या उपयोग होत असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.